श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्व आहे. अतिशय शुभ आणि पुण्यदायी मानला जाणारा हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म आणि पूजा पठणामुळे कित्येक लाभ मिळतात. विशेषतः लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तसेच या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आणि जर पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही. तसेच घरामध्ये कोणतंही संकट आलं तरी पण आपण त्यावरती सहजपणे मात देखील करत असतो. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 एप्रिलला संध्याकाळी 5:31 सुरू होणार असून ही तिथी 30 एप्रिलला दुपारी 2:12 असणार आहे. यामुळे यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिललाच आपल्याला साजरी करायची आहे. भरपूर वेळा आपण एखादं घर बघतो की त्या घरामध्ये पैसा तर ऑलरेडी असतोच, पण तरी पण त्या लोकांकडे पैसा येत असतो. तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते. त्या उलट आपल्याकडे असे होत नाही. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा त्यासोबत कुलदेवीची सेवा ही आवर्जून केली जाते. तर आपण देखील अक्षय तृतीयेला पितरांची सेवा करायची आहे. कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात अशी मान्यता आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करावी, सासू नसेल तर पूजा कशी करावी, किंवा सासरे नसतील तर पूजा कशी करावी, किंवा सासू सासरे दोन्ही पण नसतील तर आपण ही पूजा मांडणी कशी करायची आहे, तसेच कोणती वस्तू दान करायची आहे, तसेच आपण कोणत्या व्यक्तीला जेवणासाठी बोलवावे, अशा भरपूर गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करायची आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच चिमूटभर हळद टाकावी. थोडेसे काळे तीळ टाकावे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित असतात आणि याच पाण्याने आपण अंघोळ करायची आहे. यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात. ते उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. तर आपला जो काही माठ भरून ठेवत असतो किंवा तुम्ही कोणतंही मातीचं भांडं भरून ठेवत असाल तर त्यातील थोडंसं पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे. यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. तसेच त्यांचा आत्मा हा तृप्त होतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. आता आपण या दिवशी पितरांची पूजा कशी करावी, तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. तर तुम्हाला जर सासू नसतील तर तुम्ही केळीची पूजा करायची आहे. सासरे नसतील तर आपण करायची पूजा करायची आहे. आणि सासू आणि सासरे दोन्ही पण नसतील तर आपण केळी आणि करायची पूजा करायची आहे. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण केळीवरती कर ठेवायचं आहे. आता यासाठी आपण एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती आपण लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर एक पत्तरवाळी घ्यायची आहे. तिच्यामध्ये आपण थोडेसे गहू टाकायचे आहे. आता गहू हे किडलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे. आपण स्वच्छच गहू घ्यायचे आहे. आपण जसे गहू घेत असतो किंवा कोणती पण गोष्ट पूजेमध्ये वापरत असतो तर ती जर व्यवस्थित असेल तर त्याचे फळ देखील आपल्याला त्याचप्रमाणे मिळत असते. आणि जर आपण वस्तू खराब घेतली तर फळ देखील आपल्याला तसेच मिळत असते. आता या पत्तरवाळीमध्ये आपण गहू टाकल्यानंतर आपल्याला जर केळीची पूजा करायची असेल तर त्यावरती केळी ठेवायची आहे. आता आपण जेव्हा पण कलश मांडत असतो तेव्हा त्या कलशावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढत असतो किंवा कलशावरती आपण कुंकवाने 5 बोटे काढत असतो. तर आपण या दिवशी असं चुकूनही करायचं नाही. तर आपण पितरांची पूजा करत आहोत त्यामुळे आपण चंदन घ्यायचं आहे आणि वरून खाली आपण चंदनाची 5 बोटे या केळीवरती तसेच कर्यावरती काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला केळीची पूजा करायची असेल तर केळीवरती काढावी किंवा करायची पूजा करायची असेल तर कर्यावरती आपण 5 बोटे चंदनाने काढायचे आहे. काढत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता तिथे आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं. मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप टाकू शकता. दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे केळी आणि कऱ्याचं पूजन करायचं आहे। आता या केळी व कऱ्यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे। आता आपण केळी ठेवत असाल किंवा करं ठेवत असाल तर त्यावरती एक फळ ठेवलं जातं। आता काही ठिकाणी खरबूज ठेवलं जातं तर काही ठिकाणी आंबा देखील ठेवला जातो, कारण की अक्षय तृतीयेपासूनच आंबा खावा असे म्हणतात, त्यामुळे आंबा आवर्जून ठेवला जातो। तुम्ही देखील या केळीवरती किंवा कऱ्यावरती आंबा हा ठेवायचा आहे। आता हे ठेवल्यानंतर आपल्याला पितरांची काही सेवा देखील करायची आहे। तर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी 108 वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता। तसेच पितृअष्टक देखील पठण करायचं आहे। तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या सेवा आपण आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी करायच्याच आहे, कारण की 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही। मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही, अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो। आता यानंतर आपलं पितृअष्टक तसेच ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची आहे। तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। आता आपण हे म्हटल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी केळी व कऱ्याचे दर्शन देखील घ्यायचं आहे। आता आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे। आता प्रत्येक ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते। काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवला जातो। विशेषतः जेव्हा आपण पितरांची पूजा करायची असेल तर तेव्हा तांदळाची खीर ही आवर्जून बनवलीच जाते। आता तुम्हाला जर सासू नसेल तर तुम्ही एखाद्या महिलेला जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे, सासरे नसतील तर तुम्ही एखाद्या पुरुषाला जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे किंवा दोन्ही पण नसतील तर तुम्ही एक महिला व एक पुरुष यांना जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण त्यांना अगोदर जेवण द्यायचं आहे आणि त्याच नंतर आपण अन्न ग्रहण करायचं आहे। तसेच आपण कोणता पण अन्नपदार्थ बनवणार असाल तर त्यामध्ये आपण कांदा लसूण याचा समावेश चुकूनही करायचा नाही। तसेच सात्विकच अन्न बनवायचं आहे। आता आपण जेव्हा नैवेद्य बनवतो त्यानंतर आपल्याला एक गौरी घ्यायची आहे, त्याला कावडंग देखील बोलतात। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला सहज मिळून जाईल। आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याचं भांडं असतं तर त्यामध्ये ठेवू शकता। आता हे थोडंसं जाळायचं आहे, त्यावरती कापूर देखील ठेवू शकता। आता यानंतर यावरती आपल्याला नैवेद्य हा ठेवायचा आहे। पहिल्यांदा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि या गौरीवरती आपल्याला थोडासा भात ठेवायचा आहे। तसेच जे काही आपण अन्नपदार्थ घरामध्ये बनवलेले असतील तर ते अन्नपदार्थ देखील आपण यावरती थोडेसे ठेवायचे आहे। आता आपण जी पण व्यक्ती जेवणासाठी बोलवलेली असेल, मग महिला असेल किंवा पुरुष असेल, त्या व्यक्तीसमोर आपण हे ठेवायचं आहे। आता ठेवल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने गोलाकार आपण करून घ्यायचा आहे। गोल पाणी त्या गौरीच्या कडेने आपल्याला टाकायचं आहे, त्यावरती अन्नपदार्थ देखील टाकलेला आहे, याचा थोडासा धूर होतो आणि यानंतर आपण त्या व्यक्तीला जेवण करण्यासाठी सांगायचं आहे। आता जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला किंवा महिलेला पुरुषाला बोलवणे शक्य नसेल तर अशा वेळेस हा घास तुम्ही एखाद्या गोमातेला देखील देऊ शकता, पण या दिवशी आपण पितरांची पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे। तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग तुम्ही अगदी कणकेचा दिवा घेऊ शकता, मातीची पंती घेऊ शकता, तर त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं, थोडेसे काळे तीळ टाकावे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।